अजून एक सुंदर मटेरियल, अजून एक सुंदरशी साडी, अजून एक सुंदर साडी, अजून एक सुंदर साडी, अजून एक सुंदर साडी। मी ही जरी थोडी काढून दाखवते। काठपदर, पैठणी, घरचोला। इथे मी पाहिला ना 40,000 पेक्षा जास्त साड्या होत्या। हॅलो मंडळी, आय होप तुम्ही एकदम चांगले आहात। सगळ्यात आधी तर तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलं माझ्या चॅनलवर, त्याबद्दल मनापासून तुमचा आभार। आणि बरेच काही आपल्या ताई होत्या, दादा होते, त्यांनी कमेंट केला होता की ताई ठीक आहे, प्रिंटेड साड्या तर तुम्ही आम्हाला दाखवतात, चांगला कपडा दाखवतात, पण आम्हाला ना शॉप सुरू करायचं। त्यांनी मला सांगितलं होतं की असा कपडा दाखवा जो शोरूम साठीचा असेल किंवा ज्यामध्ये मार्जिन आम्हाला जास्त असेल, लाईक क्लासिक कपडा असेल। तर मी एंड ऑफ द व्हिडिओ तुमचे शोधलं, त्या कमेंट शोधलं आणि त्याच्यानंतर चेक केलं तर पर्निका इंडिया एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चांगला कपडा मिळतो। देयर इज डिफरन्स। दरेकची एक मोनोपोली असते सुरतमध्ये। कुणी स्वस्त कपडाच बनवतं, एकच व्यक्ती सगळं मॅन्युफॅक्चर नाही करू शकत, खूप मोठी फॅक्टरी लागते त्याच्यासाठी, म्हणून एक मोनोपोली असते। सिंपल कपडा, कोणी हेवी कपडा, तर हा वाला कपडा जो आहे क्वालिटी विदाउट पॉलिस्टर मिक्स वाला। तर आपण सिल्कच्या साड्या पाहणार आहोत, त्यामध्ये काठपदर, पैठणी, घरचोला, लाईक एव्हरीथिंग। मी माझ्या हाताने या साड्या सिलेक्ट केल्या आहेत, प्रयत्न केला की जास्त लाईक वर्सटाईल व्हरायटी मी ठेवीन, त्या हिशोबाने माझ्याजवळ ही पहिली साडी या ठिकाणी आहे। या साडीला म्हणतात घरचोला सिल्क। हो, घरचोला सिल्क म्हणतात। मी एकदा तुम्हाला याचा सरळ भाग दाखवते। हा अशा प्रकारे याचा पूर्ण सरळ भाग आहे। गुलाबी रंगाची काठ आहे आणि मध्येच तुम्ही पाहाल ना खूप सगळे असे व्हायब्रंट कलर मॅचिंग आहेत। नेक्स्ट आहे ऑर्गेन्झा मटेरियल। आणि हां, सुरुवातीला 2-4 वस्तू मी क्लिअर करू इच्छित आहे, ते म्हणजे की कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे, व्हिडिओ कॉल फॅसिलिटी येस अवेलेबल आहे, पर्सनली इथे येऊ शकतात। मी यांचा पत्ता ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तर तुम्ही इथे येऊ शकता सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, 10 ते 7 मध्ये जो यांचा ऑफिस टायमिंग आहे। पुढचा आहे आजकालचा भरपूर ट्रेंडिंग कपडा, तो म्हणजे ऑर्गेन्झा। हा मटेरियल आहे प्युअर ऑर्गेन्झा। मी मागचा बाजू दाखवते तुम्हाला, मागची बाजू। तर ही पूर्ण ही ओरिजिनल जरीचा भाग आहे। लेट मी जस्ट क्लिक इट। हे पहा, हा पूर्ण असा ओरिजिनल जरीचा भाग आहे। इवन मी ही जरी थोडी काढून दाखवते। हे पहा, लाईक अगोदरच्या काळात ना ही एक जरी हाताने विव केली जायची, पण आजकाल ना हीच जरी मशीनमध्ये बनते, म्हणजे मशीनमध्ये विव केली जाते। त्याच्यामुळे तुम्हाला हा कपडा स्वस्त आणि चांगल्या दरात मिळतो, ते पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, यामध्ये पॉलिस्टर मिक्स कपडा नाही आहे, हा ओरिजिनल सिल्क आहे। पुढची साडी आहे भरपूर अशी सुंदर कलर मॅचिंग सोबत। लाईक ही ना सुरुवातीला आपण जी साडी पाहिली ना तिच्याशी थोडी थोडी सिमिलर आहे, पण याच्यामध्ये काय वेगळे माहिती का, याचा हा बुट्टा, ही जी जरीची डिझाईन आहे ना ती यामध्ये वेगळी आहे। आणि प्रिव्हियसमध्ये तिची काठ एकाच रंगाची होती, यामध्ये काठमध्ये मीना आहे। हा जो मध्ये जो तुम्हाला रामा कलर दिसतोय ना तो आहे काठ, त्याला मीनाकारी बुट्टा म्हणतात। नेक्स्ट आहे आपली पैठणी। येस, ही आहे सेमी पैठणी। आता प्युअर पैठणी आणि सेमी पैठणीमध्ये फरक असतो। प्युअर पैठणी हँडलूमची असते, त्याला म्हणतात प्युअर पैठणी, आणि ही आहे मशीन मेड। कपडा आहे ओरिजिनल, धागा आहे ओरिजिनल, आणि ही पैठणी मशीनमध्ये बनलेली आहे, म्हणून स्वस्त दरात मिळते। म्हणजे जी कुठे 35,000 ने 40,000ला हँडलूमची साडी भेटते, ही तुम्हाला 2-3 हजारापर्यंत तर ही साडी एकदम प्युअर कपडा मिळतो। तसं तर याची 2-3 हजार किंमत नाही आहे, एकदम कमी आहे, पण व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही आहे म्हणून नाही सांगत आहे तुम्हाला। आहे ना एकदम छान। ही आहे आपली महाराष्ट्रीयन संस्कृती पैठणी। म्हटलं म्हणजे एकदम ट्रेडिशनल साडी वाटते, एकदम ऑथेंटिक साडी आहे आपली महाराष्ट्राची। पुढची साडी अगेन घरचोला, सॉरी ही पटोला आहे, दिस इज अ पटोला नॉट घरचोला। डिफरन्स असतो असा मायनर। आता याच्यामध्ये ना ऑथेंटिक जे फिगर्स असतात ना, फिगर्स म्हणजे जे कलाकृती केलेले असतात आपल्या एन्शंट, जसं तुम्ही ताजमहल पाहाल तर त्याच्यावर जसं कारिगिरी करण्यात आलेली आहे, मंदिरावर जशी कारिगिरी करण्यात येते तशा प्रकारची कारिगिरीचे फिगर। पहिले ना अशी डिझाईन छापने व्हायची, त्याला छाप असा म्हणायचं, छापा म्हणायचे। अशी एक लाकडाचा प्रिंट असायचा, त्याला ग्लूमध्ये टाकलं का छापा मारला, ग्लूमध्ये टाकलं का छापा मारला, ग्लूमध्ये टाकलं का छापा मारला, तेव्हा त्याची अशी डिझाईन बनायची। पण ही जरी आहे तो ती छापाची डिझाईन असायची आणि ही जरीची डिझाईन आहे। छापासारखं याचा मोटिव्ह आहे, पण आहे जरी। आय होप तुम्हाला थोडं याचं ट्रेडिशन बी कळतंय। माझा प्रयत्न हेच आहे की
की तुम्हाला थोडी नॉलेज पण मिळायला हवी. जर कपडा विकताय तुम्ही तर ऑब्व्हियसली थोडी कपड्याची नॉलेज असणे मी गरजेची राहील. तर अतिशय सुंदर कपडा तुमच्या सगळ्यांसाठी. इथे अजून एक सुंदर मटेरियल ऑर्गेन्झा प्लस मल्टी जरी. पुढे अजून एक आहे, क्विकली तुम्हाला दाखवते. ही फिगर मोटिव्हसोबत यामध्ये छान छान असं पोपट, हत्ती, बांधणीचे बुट्टा, मोर, फुलं या सगळे डिझाईन करण्यात आले आहे ना. सुंदर. सेम याची जो पदर आहे ना, पदर ही सुंदर आहे. विथ ब्लाऊज येतो, 630चा कट येतो. पूर्ण भारतामध्ये तुम्ही कुठेही राहतात तुमच्यापर्यंत कपडा हे पोहोचवतात गॅरंटीसोबत, ते पण कॅश ऑन डिलेवरी 20% टोकन अमाऊंटमध्ये. पुढे अजून एक सुंदरशी साडी. नेक्स्ट अजून एक दाखवते. ही पहा. नेक्स्ट आहे, इवन तुम्ही आपल्या मराठी सेलिब्रिटींना अशा प्रकारची साड्यांच्या अंगावर पाहिली असेल, ती म्हणजे ही ऑफ व्हाईट कलरची तुम्हाला फ्लावर मोटिववाली पैठणी मिळते. एक आपली ट्रेडिशनल जी पैठणी मोटिव असते ना, त्याच्यामध्ये मोर मॅक्सिमम असतात. मोर असो, पोपट असो, त्याच्यानंतर लाईक ॲनिमल फिगर असतात आणि ऑफकोर्स फुलं असतात. बट यामध्ये काय असतं, यामध्ये मेन डॉमिनेटली फ्लावरचं काम जास्त असतं. पुढे हे पहा, अजून एक सुंदर साडी. तर मंडळी, कशा वाटतोय आजचा कलेक्शन मला नक्की सांगा. ही माझी पसंतची साडी मी दाखवते, कारण की इथे मी पाहिलं ना 40,000पेक्षा जास्त साड्या होत्या. खरंच 40,000 साड्या एका व्हिडिओत दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं, आणि म्हणून मी काही 2-4 सॅम्पल घेतले जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल आणि मग तुम्ही इथून परचेस करू शकतात. तर प्लीज व्हिडिओ पटत आहे तर लवकर लाईक करा. व्हिडिओ कुठून पाहत आहे तोही मला नक्की सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला कळेल की पुढच्या वेळेला तुमच्या एरियामध्ये विकणारी वस्तू तुम्हाला दाखवू, किंवा तुमचं ऑलरेडी शॉप असेल ना तेही मला सांगा. कोणती व्हेरायटी पाहिजे तेही सांगा आणि तुमचं नाव सांगायला विसरू नका. राईट. पुढे जाऊया. अजून एक सुंदर साडी. पुढे जाऊया. अजून एक सुंदर साडी. पैठणी आहे, ही पण पैठणी आहे. हे पहा, मोठ्या काटाची पैठणी, मोठ्या पदराची पैठणी. तर मंडळी, पटत आहे व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी तर सबस्क्राईब करणं फुकट आहे, पण मला याच्याने खूप प्रोत्साहन मिळतं. मीही पर्सनली ग्रो करू शकते. राईट. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढे मी तुम्हाला असेच रेग्युलर व्हिडिओज तुमच्यासाठी जर आणेल तर तुम्हाला कळेल की बाई नवीन व्हिडिओ आलेला आहे, कपड्यांचा व्हिडिओ आलेला आहे, चांगल्या चांगल्या साड्या आपल्या तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत, किंवा अशा लोकांसोबत ज्यांना कपड्यांचा व्यापार सुरू करायचा आहे. आजसाठी बस एवढंच. मी तुमची आवडती वैष्णवी. मिळेल नेक्स्ट अशाच लाईक उद्या परत अजून व्हिडिओ अपलोड करेल. शूट झालेला आहे, एडिटमध्ये आहे. राईट. तर व्हिडिओ झालेला आहे. उद्या मी संध्याकाळी 9 वाजेला अपलोड करणार आहे. तर अजिबात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदर सुंदर साड्या त्यामध्ये दाखवणार आहे. आज बस एवढंच. मिळेल नेक्स्ट व्हिडिओला म्हणजे उद्या. त्यापर्यंत बाय.